नागपुरात एम्प्रेस मॉलमधील दुकानात सुद्धा आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर आगीच्या या घटनेनं मॉलमध्ये पळापळ सुरू झाली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात ही आग धुमसत होती आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं। मॉलमधल्या एका दुकानाला ही आग लागली होती। सध्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या। नागपुरात एम्प्रेस मॉलमधील दुकानात सुद्धा आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर आगीच्या या घटनेनं मॉलमध्ये पळापळ सुरू झाली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात ही आग धुमसत होती आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं। मॉलमधल्या एका दुकानाला ही आग लागली होती। सध्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या।